तुम्हाला माहिती आहे का? आपल्या सर्वांना ना एक गोड गैरसमज असतो. तो म्हणजे हॉटेलसारखी भाजी घरी बनवूच शकत नाही आणि त्यातल्या त्यात बटाट्याची तर अजिबात नाही. पण आज अशी रेसिपी शेअर करते या पद्धतीने जर बटाटा बनवलात ना, तर बटाटा न खाणारे सुद्धा अगदी रोज बनवायला लावतील आणि आवडीने खातील. आणि ही भाजी हॉटेलच्याच काय, नॉनव्हेजच्या चवीला सुद्धा मागे सारते. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी 9 मध्यम आकाराचे बटाटे कुकरला लावायचे, 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत एका भांड्यामध्ये 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या आणि काजू भिजत घालायचे. बटाटे शिजले की त्याची साल काढून घ्यायची आणि फोर्कच्या सहाय्याने अशा पद्धतीने बटाट्याला होल करून घ्यायचे. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा हळद आणि एव्हरेस्ट लाल मिरची पावडर 1 चमचा घालायची. त्यानंतर यामध्ये बटाटे घालायचे. वरून थोडंसं मीठ घालायचं. 2 ते 3 मिनिटं बटाटे तेलामध्ये परतून घ्यायचे, काढून घ्यायचे. पुन्हा तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा घालायचा. गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची. तोपर्यंत पावडर मसाल्यांची एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतले. त्यामध्ये एव्हरेस्टची काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, गरम मसाला, जिरेपूड घालायची. मिक्स करून घ्यायचं. तयार पेस्ट भाजून घेतलेल्या कांद्यामध्ये घालायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे. ते सुद्धा मौसूद होईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तोपर्यंत भिजवून घेतलेली लाल सुकी मिरची आणि भिजवून घेतलेले काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. पाणी घालायचं. मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करायची. इथे तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य भाजून झालं की तयार पेस्ट घालायची. ती सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर परतून घेतलेले बटाटे घालायचे. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि 7 ते 8 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं. परफेक्ट ढाबा, हॉटेल, रेस्टॉरंटवर मिळते अशी दम आलू तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून